पाच पांडवांमध्ये एक पत्नी असणारी द्रौपदी आणि या भावांमध्ये विवाद होऊ नये की द्रौपदीनं कोणाकडे किती दिवस राहायचं म्हणून देवर्षी नारदांनी विभागणी करून दिली होती. 2 महिने 12 दिवस युधिष्ठिराकडे, 2 महिने 12 दिवस दुसरा पांडव भीम याच्याकडे, 2 महिने 12 दिवस अर्जुन, 2 महिने 12 दिवस नकुल आणि 2 महिने 12 दिवस सहदेव. 2 पंचे 10, 12 पंचे 60, 12 महिन्याची विभागणी झाली. म्हणून गणित चांगलं लागतंय, पाढेपाठ असावे लागतात. हा, मी तबलजीला विचारलं म्हणा 2 पंचे 10, 12 पंचे. तो म्हटलं असं विचारत जाऊ नका तुम्ही बुवामध्येच, मी कॅल्क्युलेटर नसतो घेऊन आलो. जय जय म्हटलं कॅल्क्युलेटर नसतं. पूर्वी काय कॅल्क्युलेटर होती? सगळी इथं कॅल्क्युलेटर होते. हां, कॅल्क्युलेटर म्हणजे अशी सहज बोलता बोलता हिशोब व्हायचे सहज. आता लगेच मोबाईल. कशाला हवं ते? इतका परावलंबी झाला माणूस. असो, बोलायला फार वेळ नाही बाकीचं. आणि युधिष्ठिर महाराज थोरले बंधू यांच्याकडे द्रौपदी वर्तमान असताना घडलेला प्रसंग आहे. कोणे एक दिनी अजातरी पुतो अंतःपुरी बैसुनी भार्येचे पदर गडिता निरखिले वादात्मजे दीक्षणी बोले शास्त्र विरुद्ध कर्म करीतो धर्मस्वये जाणितो कांतेला पती देवता असुनी हा स्त्री देवता मानितो. काय झालं? द्वितीय पांडव भीम गदा युद्धाचा सराव करून जात असताना, आता भीम लढतोय म्हटल्यावर दिसलं पाहिजे, असा गदा युद्धाचा सराव करून शस्त्रागाराकडे गदा ठेवायला चाललाय. घामाघूम झालेला भीम. माझ्याकडे बघू नका, मी भीमाचं सांगतोय. त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे नाही बघायचं. छोटा भीम बघायचा असेल तर इकडे बघा. आणि भीम असा गदा युद्धाचा सराव करून जात असताना घामाघूम झालेला, त्याची गदा अशी जरा घसरली आणि खिडकी एक उघडी होती, सहज नजर गेली तर खिडकीच्या आत जे पाहिलं आणि त्याने डोळे झाकले. अरे 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 अरे, काय बघितलं मी, काय बघितलं मी, असं म्हणून तो गेला आणि शस्त्रागारामध्ये गदा जोरात. हे होते त्यावेळी ते आपटली. हेच होते, गदा आपटली. प्रचंड भूक लागली होती. त्यानं साधारण 2 ट्रक भरून इडली खाल्ली. कोण गेला होता? बुवा का बघायला गेला होता? इडली सांबार हस्तिनापुरात. जय जय. आणि बसला हो रथामध्ये. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. भरधाव वेगानं रथ भगवंताचं स्मरण करीत करीत आला. कुठे आला? अमरावती समान द्वारा. अमरावती समान द्वारा वतीपुरी कनकाजी. अमरावती समान द्वारा वतीपुरी कनकाजी. विलोकिली दिव्य राजधानी, विलोकिली दिव्य राजधानी विश्वाच्या जनकाजी. रामा साधोजी राजा राम कहा. द्वारकेमध्ये आला. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण. रथातून उतरला खाली. भगवान अशा झोपाळ्यावर बसले होते. 8 राण्या, 16,108 बायका. आकडा ऐकलं की बरं वाटतं काही लोकांना. आपण फक्त कल्पना करावी, एक सांभाळता येत नाही. ते एकाने मला विचारलं, तुम्ही काय सांगितलं बुवा? रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, मात्र कृष्णासारखं जगावं. म्हणजे बरोबर आहे. कलियुगात टिकायचं असेल तर कृष्णासारखंच जगलं पाहिजे. मग कृष्णानं 16,108 केल्या होत्या, मग मी निदान 4. म्हटलं घरी जाऊन विचार.
मूर्ख कुठचं? काही विचारावं, काही बोलावं. ते भगवान होते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यम ईश्वर. भगवंताचं सामर्थ्य काय ते? असे झोपाळ्यावर बसलेत भगवान. आणि तेवढ्यात भीम आला. कृष्णा कृष्णा कृष्णा. आता भीम ओरडलाय, आवाज भीमाचा वाटला पाहिजे की नाही? कृष्णा. हा काय भीम आहे? हा भीम आहे का? कृष्णा भीम वाटलं पाहिजे. त्या रामांनी धनुष्याला बाण लावला. असा लावतात धनुष्याला बाण. रामांनी धनुष्याला बाण लावला असं म्हटलं म्हणजे. जोडचा निकार मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. जोडचा निकार मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा, रामचंद्रा रामचंद्रा. म्हटल्याबरोबर ते मारल्यासारखं वाटलं पाहिजे हो. रामांनी धनुष्याला बाण असं असतं. काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता का? 9:30 झाले म्हणजे होत आले. काय सांगावं? ह्या बुवांनी मुद्दाम 6 मिनिटं लेट ठेवून मला हातात बांधायला दिले घड्याळ, जेणेकरून बुवांना 10 मिनिटं अगोदर उरकावं. जय जय. म्हणून घड्याळ कुणाचं कुणाकडे पटकन येईल सांगता येत नाही महाराष्ट्रात तरी. सद्गुरुनाथ महाराज जय जय. अकल नंतर कळलं वाटतं. जय लाडू 2 जास्त घ्यायचे आता म्हणजे पटकन कळेल. अरे काय झालं भीमा, काय एवढा त्रासलायस? काय सांगू तुला? अरे नको ते दृश्य मी बघितलं. म्हणजे काय बघितलंस? अरे मी सांगू नये तू ऐकू नये. अरे पण काहीतरी सांगायला आलायस ना. हो ना, ज्याला तू धर्म म्हणतोस, धर्म. युधिष्ठिर दादा, अरे त्याने अधर्म केला. काय? धर्माने अधर्म केला? हो. नक्की काय केलं? अरे मी सांगू नये आणि तू ऐकू नये. मग नको सांगू, जाऊ दे. ते सांगायला तरी चालूय, मग सांग ना. 9:30 होत आली तरी सांगेन ना. सांग ना म्हणाले. अरे हा 2 महिने 12 दिवस द्रौपदी त्याच्याकडे, आणि हा काय करत होता? माझी सहज खिडकीतून नजर गेली. बायकोचे पाय चेपत होता युधिष्ठिर दादा. भगवान म्हणाले काय काय सांगतोस? पण असंच असतं रे बाबा, असंच असतं. असंच असतं. सांगता कोणाला? सांगता कोणाला? तुमची तरी 5त 1 आहे रे. आमच्या 16,108 मी कुणाला सांगायचं म्हणलं? अरे तू देव आहेस, देव. आम्ही माणसं आहोत. तुला काय अशक्य आहे? आम्ही माणसं आहेत. असंच असतं बाबा. अति कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी. धैर्याते समुळी उखडी, धैर्याते समुळी उखडी, लज्जेची नरडी मुरडी. आलिया उबडी आपपरन विचारी, आलिया उबडी आपपरन विचारी. कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी, काम वैरी, काम वैरी, काम वैरी. न पश्यति दिवा घूको निशिका को न पश्यति, अपूर्वो यंतु कामांदो दिवा नक्तन न पश्यति. अरे दिवसा घुबडाला दिसत नाही, रात्री कावळ्याला दिसत नाही, पण जो कामांध झाला त्याला दिवस आणि रात्र काहीच दिसत नाही. अरे विश्वामित्र पराशरादि मुनयो वातांबुवर्णाशना, तेऽपि स्त्रीमुखपङ्कजं सुललितं दृष्ट्वैव मोहाङ्गताः. शाल्यन्नं सकृतं पयोदधियुतं भुञ्जन्ति ये मानवाः, तेषामिन्द्रियनिग्रहो यदि भवेत् विन्ध्यस्तरेत् सागरं. गोपाल कृष्ण भगवान की.
विश्वामित्रांसारखा 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला माणूस ऋषी, पण मेनकेला पाहिलं आणि पोतेर झालं सगळं तपश्चर्यात. अरे पराशरांसारखे व्यासांचे वडील पराशर ऋषी ते कुठे निघाले होते? साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. क्रमेण वाट एकांती, क्रमेण वाट एकांती ब्रह्म साधनेची, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वता. आणि त्या सत्यवतीला, त्या मत्स्यगंधेला, कोळ्याच्या पोरीला पाहिलं आणि पराशरांची काय अवस्था झाली. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू. तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, मिलनाचा मिलन. आणि काय सांगू, मासे पराशरादी सगळे ऋषीमुनी भुलले. तेपी स्त्री मुखपंकजम सुलिलितम दृष्ट्वैव मोहांगता. हे बघ, तू तुझं तत्वज्ञान पहिलं बंद कर. मला ह्यातून मोकळी कशी मिळेल बघ. लवकर काय ते मला सांग. मला तू सगळं बोलतोय ते खरंय रे, सगळं बोलतोय ते खरंय तत्वज्ञान तुझं, पण त्या धर्मदादाकडचे 2 महिने 12 दिवस झाले की प्रकरण माझ्याकडे येणार आहे. दुसरा पांडव मी. आणि ती जर माझ्याकडे आली द्रौपदीन मला म्हणली ए पैर रगडो, मी पायचे पू, मी भीम च्या हाते साधावी मोड निर्पुची क्षणात रगडावे, त्या हाते काय आता या भीमे स्त्री पदासी रगडावे. उजव्या रगेचा डावा होतो, हातात आला माझ्या की भला भला, आणि त्या हाताने काही बायकोचे पायचे पू. मला यातून मोकळी कशी मिळेल? भगवान विचार करतात हा फक्त तिला पत्नी समजतोय, पण त्याच्या पलीकडे ही काय याला माहिती कुठे. म्हणून भगवान त्याला उपाय सांगतात, माया रचतात. कसा उपाय सांगितला बघा. भीमा एक विचार मानसी सुजे भागीरथीचे तटी, आहे एक विशाल बिंबल दुरू तो पावतो संकटी. भीमा भागीरथी म्हणजे गंगेच्या तटाकावर विश्वनाथाच्या मंदिराच्या बरोबर विरुद्ध बाजूला त्या तटाकावर एक पिंपळाचं झाड आहे, आणि त्या पिंपळाच्या झाडावर रात्री 12 वाजता जाऊन बैस, तुला तुझं उत्तर मिळेल. पण कधी जायचं? अमावास्या मंदवासर निषिद्ध काळ दुर्निवार भूत पिशाच रात्रींचर दीर्घस्वरे आक्रंदिती. अमावास्या मंदवासर म्हणजे शनिवार. शनी अमावास्येला रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडावर जाऊन बघा कसं मज्जा येते ते. अशी मज्जा येते. भूत पिशाच रात्रींचर दीर्घस्वरे आक्रंदिती. भीम म्हणाला ते भूतपिशाच वगैरे काय मला करणार आहे, कारण भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे. मला काय ते जातोच खरा. म्हणून 16,108 स्त्रियांनी केलेला सगळा स्वयंपाक भीम जेवला एकटा. म्हणजे त्याला एका वेळी 10,000 खंडी तांदूळ शिजवायला लागायचा. सत्य 10,000 खंडी तांदूळ म्हणजे शिजवल्यावर भाताची टेकडी त्याच्यावर वाढायचं मरण. मरणच ते, वरण नव्हे. काही ठिकाणी आम्ही दक्षिणेकडे गेलो ना, इतका भात खातो. आणि ते एकदा आम्ही तामिळनाडू वगैरे त्या भागामध्ये केरळ तिकडे गेलो होतो फिरायला, आणि सगळे ते असे भटजी बसलेले जेवायला पाटावरून खाली उतरत होते. बसायला पाट, ताटाला पाट, म्हणजे केळीचं पान आडवं आणि त्याच्यावर असा भाताची शीग, आणि त्यात आळं केलं होतं आळं, आणि त्यात रस्सम सारम सांबारम सगळं त्यात भातात.
आणि आम्ही समोरच बसलो होतो त्यांच्या जेवायला. महाराष्ट्र विप्रा तिकडे, आणि प्रत्येक जण असा तो भाताचा पिंड नाही ते रस्सम सारम भाताचा गोळा असा तो बरोबर असा करून लांबून टाकायचा आणि तोंडात बरोबर जायचा. त्यांच्याकडे असं आहे सचिन गुरुजी, त्यांच्याकडे तोंडाला हात लागला तर उष्टा होतो म्हणून एक वाडगं पाण्याच्या बाजूला लगेच त्यात हात बुडवायचे. आमचा मित्र म्हणला मी जरा प्रयत्न करतो, म्हटलं गप बस आपलं कालवून खा, अशालाच असलं काहीतरी त्यात रस्सम सारम सांबारम सगळं त्यातच. पण त्याने प्रयत्न सोडला नाही, त्याने तेवढा त्यांच्या एवढा नाही पण एवढाच घेतला. अर्धा नागपुडीत, अर्धा तोंडात, नाकातून रस्सम सारम. तो म्हणला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्यानं म्हणलं जरा रस्सम मध्ये मीठ जरा जास्त झालंय नाही. म्हणलं कुठलं घेतलंच रस्सम तू? काय सांगावं. भात भरपूर जेवला हा, पोटभर जेवला भीम, आणि बसला रथामध्ये. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आला काशी क्षेत्री आला, शनी अमावस्या साधली आणि त्या दिवशी गंगेमध्ये स्नान केलं. अंबुज मंबुरी जात नाही दृष्टं जात मंबुजा दंबू अधुना तद्विपरीत चरण सरोजात विनिर्गता गंगा. भगवती गंगा माता की. कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गंगेमध्ये स्नान केलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं, रात्रीचा भोजन प्रसाद झाला आणि भीम पलीकडच्या तटाकावर गेला. बरोबर रात्री 12 वाजता भूतपिशाच्या आकरण ओरडायला लागले ना. पण हा काय घाबरतो काय? मी नव्हतो बघायला, पण आमचे मोरोपंत होते. ते म्हणाले भयान धरुनी तो त्याचे भयान धरुनी तो त्याचे चढला वृक्षी पथत्री समराया. भयन धरुनी तो त्याचे चढला वृक्षी पथत्री समराया. काय कथा इतरांची जो रुद्रासही म्हणेल समराया. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 हरे हरे. चढल्यावरती तो अशी दातामध्ये गदा धरली, पथत्रिस म्हणजे वानरासारखा चढला. म्हणा खोबणी बघितली 4-5 फांद्यांची, बाजूला गदा ठेवली आणि त्याला सूचना होती भगवंताची, बोलायचं नाही, समोर घडतंय ते फक्त बघायचं. मागे गंगा वाहतीये, तू फक्त इकडं पश्चिमेला बघत राहा, घडेल ते पाहायचं, माझं नाम विसरायचं. भगवंताची आज्ञा. म्हणून हा आपला कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. भजन चाललंय तेवढ्यात सोसाट्याचा वारा जो सुटला, वावटळ म्हणतात ना, वावटळ, तसं वादळ सुटलं. आणि वादळ सुटलं आणि ढग एकत्र झाले आकाशामध्ये आणि विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट जो झाला. नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने नभमेघाने आक्रमिले. तारांगण सर्वहि व्यापुनी गेले, तारांगण सर्वहि व्यापुनी गेले. नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने
धो धो पाऊस पडला आणि उडालेली धूळ एकदम खाली बसली, एकदम खाली बसली धूळ. धूळ खाली बसली, सडा पडल्यासारखा पाऊस पडला आणि याचं चालूच कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि तेवढ्यात एकदम तुताऱ्या शिंगाड्यांचे आवाज आले 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 धू 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 कृष्ण कृष्ण जय याचं चालू. एकदम तुताऱ्या शिंगाड्यांचा आवाज कुठून आला म्हणून बघितलं भीमानं, तर स्वर्गातले सेवक आले, यक्ष आले, किन्नर आले, गंधर्व आले. म्हणजे स्वर्गातली सभा दिसतीये. आले. विश्वकर्म्यानं सुंदर दरबार असा सजवलाय, लक्षात घ्या. काय झुमर, त्या झुमरांच्या हिरे आणि माणक्यांच्या म्हणजे माणक्यांच्या नाही, हिरे आणि माणिक त्याच्या अंगीभूत प्रकाशानं उज्ज्वल झालेला तो दरबार, उजळ झालेला. लखलखाट त्या दरबारामध्ये मोठं सिंहासन असं ठेवलेलं आहे. बाजूला 3 उपसिंहासन, इकडे 10 सिंहासन, इकडे 10 सिंहासन आहे छोटे छोटे. अष्टदिक्पाल येऊन बसले, नवग्रह आले, अग्नी वरुणादी आले सगळे, बृहस्पती गुरु येऊन बसले. आणि तेवढ्यात ऐरावतावर बसलेली स्वारी इंद्र महाराजांची. इंद्र महाराज आल्याबरोबर देवर्षी नारदांनी जय जयकार केला. देवेंद्र महाराज की, देवेंद्र महाराज की. मध्य प्रदेशात देवेंद्र महाराज की. हा, उद्या कळेल काही सांगितले. देवेंद्र आले, देवराज इंद्र. भीमाचं असं चाललंय डोक्यात भजन करता करता, हे बहुतेक इंद्राची सभा आहे. इंद्र महाराज आले, मोठ्या सिंहासनाला वंदन केलं, बृहस्पती गुरूंच्या बाजूला बसले. आणि तेवढ्यात अप्सरा ते म्हणायचं नाही आणि त्यांनी नाचायला सुरुवात केली. तानोम ताना तेरे ना उदानी, तानोम ताना तेरे ना उदानी, तानोम ताना तेरे ना तदरे दानी ना दर 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 दानी ना दर 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 दानी दर 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 ना उदानी, तानोम ताना तेरे ना उदानी, तानोम ताना तेरे ना 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 तेरे ना. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. याचं भजन चालू आहे, सगळं बघावं लागतं कीर्तन करायला. झालं तेवढ्यात त्वं वै चतुर्मुखो ब्रह्मा स्वर्गे लोके पितामहः आगच्छ मंडले यस्मिन् मम सर्वार्थ सिद्धये. ब्रह्मदेव भगवान की. ब्रह्मदेव आले 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 आले. देवर्षी नारदांनी स्वागत केलं. या 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 या. भीम म्हणतोय बहुतेक ब्रह्मदेवांची सभा आहे. कसली ब्रह्मदेवांची सभा? ब्रह्मदेव आतमध्ये आले, मोठ्या सिंहासनाला वंदन केलं. बाजूला 3 उपसिंहासनं ठेवली होती, त्यातल्या पहिल्या आसनावर बसले. अरे, ही ब्रह्मदेवांची सभा नाही, मग सभा कोणाची आहे? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. गरुडावर बसलेली स्वारी. विष्णू महाविष्णू प्रभ विष्णू महेश्वरम अनेक रूप दैत्यान् नमामि पुरुषोत्तमं. नारायण भगवान की. नारायणांची स्वारी गरुडावर बसलेली आली. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आले भगवान. याचं मात्र चालूच कृष्ण कृष्ण जय कृष्ण. माझे भगवान आले आले. आतमध्ये शिरल्याबरोबर भीम म्हणतोय, तुम्ही तरी बसा हो, बसा त्या आसनावर, तुम्ही तरी बसा. भगवान विष्णूंनी त्या मोठ्या सिंहासनाला वंदन केलं आणि ब्रह्मदेवांच्या बाजूला बसले. अरे च्छा, विष्णूंची पण सभा नाही, मग सभा आहे कोणाची? तेवढ्यात
कोण? कशाचा आवाज आहे हा? हा तोंडानं काढलाय बरं. आले कोण? शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर 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 शिव गंगाधर, 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 गौरीवर सुख सागर, गौरीवर सुख सागर, श्रीनिवास हिमगिरीवर, श्रीनिवास हिमगिरीवर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगा. हा सोमवार आहे ना. गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, शंकर शिव गंगाधर. गौरतनु हास्य वदन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, शंकर 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 शिव गंगा. गौरतनु हास्य वदन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि, शंकर 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 शंकर. नमः पार्वती पतये. भगवान महादेव आले, नंदीवर बसलेली स्वारी, उतरले खाली. नंदीला म्हणले जा तिकडे जाऊन बस. नंदी लगेच पळतो बरं, जातो लगेच, सांगेल ते ऐकतो. घरोघरी आहेत की नाही बघा. महादेव म्हणाले जा की, लगेच गेला घरोघरी. जगदंबा म्हणली आहो, नंदी आलाच. गुबु 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 गुबु, जय देवी जय देवी, जय माझी बायको, मी तुझा नवरा न काय तुझं ऐकू, जय देवी. नशीब झालं नाही यांचं म्हणून वाजवलं नाही यांनी. काय सांगावं. 9:15 झाले. महादेव आले, त्या मोठ्या सिंहासनाला वंदन केलं, बाजूला बसले. शेवटी हा म्हणायला लागला मनात, भीम भीम म्हणे आपुल्या चित्ता, देवत्रय बैसले इतस्तता, भद्रासनी कवण देवता, निश्चित बैसे कळेना. मग मोठ्या सिंहासनावर नक्की कोण बसणार? तेवढ्यात आवाज आला. सिंहाची गर्जना ऐकू आली. आणि कोण आली? अनादि निर्गुण प्रगटली भावानी, अनादि निर्गुण प्रगटली भावानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, विविध दामाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते, नरमुंड मालिनी. रक्ताचा मळवून भरलेला, केश संभार मोकळा आहे. नुकतीच रणांगणामधून लढून आलेली काली काली महाकाली भद्रकाली. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी, विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवरविंद शिरोदिनी, वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी, भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्यक मर्दिनी शैलसुते. शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृंग हिदालय मध्यगते, मधु मधुरे मधु कैटभ गंजिनी कैटभ भंजिनी दासरथे, जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्यक पर्दिनी. अशी चिडलेली हातामध्ये त्रिशूळ उगारून आलेली अष्टभुजा, लाळ अशी जिभेवरून रक्ताची लाळ गळते, रक्ताची. ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांस शोणित भक्षिणी, तिष्ठदेवी शिखामंदी चामुंडी हंपराजिरे. आली भगवती सिंहावरून खाली उतरल्याबरोबर देवर्षी नारदांनी आगम्यताम भगवती जगदंबा माता की. याचं चालू कृष्ण
कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. बोलायचं नाही, चाललंय तेवढं बघायचं. भगवती दरबारामध्ये प्रवेश करते, सगळे देव उभे राहिले, तीनही देव उभे राहिले आणि ती मोठ्या सिंहासनाजवळ देवी आली. त्याने लांबूनच नमस्कार केला. देवी आली, दुर्गा आली. आणि ती जशी त्या सिंहासनाकडे तोंड होतं तोपर्यंत ठीक आहे, भीमाकडे पाठ, आणि ती जशी वळली दरबाराकडे, जसं तिने तोंड केलं भीम बघायलाच लागला. द्रौपदी? बाकीच्यांना दिसते दुर्गा, याला कोण दिसते? द्रौपदी इतकी काळी कशी झाली? कालच ब्युटी पार्लर मधून फेशियल करून आली होती. एवढी काळी? आता किती भुवया कोरा, किती फेशियल करा, किती काही करा, दुसऱ्या दिवशी हिडिंबा. आणि तेवढ्यात तिनं हाक मारली आसनावर बसल्या बसल्या, ए यम्या. आपण तशी हाक मारायची नाही. आपण तशी हाक मारली की त्याच दिवशी पुण्यतिथी. ते भगवतीनेच हाक मारू जाणे. तो यमधावत आला घेऊन या रक्तपूर्ण नवघटते, हाका उणा दिसत हाकारुणी सती हाकार शीघ्र करुणी, तो का समान यम तो कालिका स्थपित तो कालया त्रिभुवनी, हे कालिके जननी हे काम कल्पलति के कार्य भागतवः, एका गुणेच कमी जे कामे दादमनी ते काम सिद्ध नमः. आला तो यम, रक्ताचे भरलेले 9 कुंभ घेऊन आला. तिने विचारलं, ह्यात कोणाकोणाचं रक्त आहे? बोल, मला तहान लागली, प्यायचंय, पटकन बोल. भीम म्हणतो, द्रौपदी रक्त? आता पण आलं घातलेला चहा घेत होतीस, एकदम रक्तावर आलीस? हे कसं झालं असं? तो बोलायला लागला यम, हे 2 कुंभ मधुकैटव शोणिताचे, हे 4 पूर्ण पुतणे सहसैरिभाचे, हे युग्म कुंभ सखशुंभ निशुंभ यांचे, हा रक्त रिक्तरण आजुनी भावयाचे. हे 8 कुंभ आहेत ना, राक्षसांच्या रक्ताने भरले, ज्यांना तू मारलेस आई, ज्यांना तू मारलेस त्यांच्या रक्ताने. पण हा 9वा कुंभ अजून, हा रक्त रिक्त रण आजुनी भाव. काय युद्ध व्हायचं म्हणत ताड दिशे भगवती उभी राहिली आणि शस्त्र उगारलं. बोल यमा, कोणाशी युद्ध व्हायचंय माझं? बोल. सांगतो 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 सांगतो. पाहुणे धावून गेले म्हणून काय? सांगतो सांगतो. आणि तेवढ्यात यम बोलतोय आणि भीम ऐकतोय. धैर्यं बुद्धिजो वीर प्रतापी, धैर्यं बुद्धिजो वीर प्रतापी, धैर्यं बुद्धिजो वीर प्रतापी, अद्भुत बळ हे ज्याचे. यम सांगतोय, भीम ऐकतोय. कोण आहे असा धैर्यवान? कोण आहे वीर प्रतापी? कोण आहे बलवान? यम ज्याचं वर्णन करतोय. धैर्यं बुद्धिजो वीर प्रतापी, अद्भुत बळ हे ज्याचे. कुंतीचा जो, कुंतीचा, कुंती म्हणजे आमची आईच ना, म्हणजे आमच्या घरातच आलं हे प्रकरण. कुंतीचा जो दुसरा, पहिला युधिष्ठिर दादा, दुसरा म्हणजे माझं रक्त पिणार ही. कुंतीचा जो दुसरा ज्याचे, शोणितयामध्ये साधे, शोणितयामध्ये साधे, शोणितयामध्ये साधे. काय करावं? भीम आतापर्यंत घाबरला नव्हता, पण आता घाबरला. आणि त्यानं खाली उडी मारली, डोळे उघडले, अंधार दिसला. आता हे कुठून येईल सांगता येत नाही. जो घाबरून भीम पळाला, पाठीला पाय लावून पळाला. कसा पळाला? वास्तविक पाठीला पाय लागत नाहीत, लागतात दुसरीकडेच, पण कीर्तनात कसं सांगायचं म्हणून म्हणलं पाठीला पाय लावून पळाला. भीम पळाला, रथात बसला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. आला द्वारकेमध्ये, आला आला आला. भगवंता भगवंता, लोटांगण घातलं. काय दाखवलंस मला? अरे तिथं द्रौपदी दुर्गेच्या रूपात होती आणि ती मला मारायली, ती माझं रक्त पिणार आहे. काय सांगतोस? कळलं का धर्म का पाय चेपतोय? तरीच हा धर्म सेवितो शरण, येणार मरण जाणून या. तुम्ही पण लक्षात ठेवा, मी पण लक्षात ठेवतो. जय
भगवंता तू सगळ्यातून आम्हाला वाचवतोस बरं, फक्त तुझं स्मरण मला होऊ दे, बस बाकी काही नाही, काही नको. म्हणून देवाजवळ एवढंच त्यानं भीमानं दान मागितलं. हे जे दान दे गा देवा, हे जे दान दे गा देवा, हे जे दान दे गा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हे जे दान दे गा देवा, हे जे दान दे गा देवा, हे जे दान दे गा देवा, दान दे गा देवा, दान दे गा देवा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, देवर्षी नारदांच्या चरणी, समर्थ माऊलींच्या चरणी अर्पण करून सद्गुरू वासुदेव महाराजांच्या चरणी, रामरायाच्या चरणी अर्पण करूया. आमचे सगळे हे आबा महाराज संस्थानमधले सगळे सेवेकरी मंडळी, त्या कुटुंबातले सगळे, सर्वांच्या चरणी, आमचे श्री उपेंद्र महाराज असतील, आमचे राघवेंद्र महाराज असतील, काकांच्या दोघांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. तुम्हा सर्व श्रोतृ आईबाबाच्या चरणी लाडू खाल्ल्याशिवाय जायचं नाही. सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. झाले कीर्तन शेवट गोड करा, झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या बरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पाचका होय होळी. येथुनी कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा वाळा रागोपाशी. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा भावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की, समर्थ गुरु वासुदेव महाराज की जय. जय